नंतर एक महत्त्वाची अपडेट, मुंबईचा खरा निकाल, मुंबईचा अचूक निकाल, मुंबईचा परफेक्ट निकाल हा तुम्ही फक्त एबीपी माझावरती पाहताय। तुम्हाला असं वाटत असेल की इतकं संथगतीने आकडे पुढे का सरकतात, कारण मुंबईची मतमोजणी टप्प्याटप्प्याने होते। मुंबईचे सगळे ईव्हीएम मशीन एका वेळेला उघडले गेलेले नाही आहेत। 227 जागांत मुंबई महानगरपालिकेत टप्प्याटप्प्याने मतमोजणी होणार आहे। 85 जागांचे खरे अचूक निकाल, अचूक कल एबीपी माझावरती तुम्हाला दिसत आहेत। आणखी एक मुद्दा, जे इतर चॅनल्सवरती आकडे दाखवले जात आहेत ते आकडे अर्थातच जास्त आहेत। जर अश्विन मतमोजणीत 85 जागांची सुरू आहे तर कल त्यापेक्षा अधिक आकड्यांचे कसे असू शकतात, हाच खरा प्रश्न आहे। त्यामुळे एबीपी माझावरती सगळ्यात परफेक्ट, सगळ्यात अचूक, सर्वात वेगवान निकाल आपण पाहू शकतो। काही अपडेट आपण प्रेक्षकांना सांगूया। कल्याण डोंबिवली मनसेने पहिला विजय, जसं आपण मगाशी सांगितलेलं होतं, प्रल्हाद म्हात्रे जिंकलेले होते मनसेचे, ज्यांनी कल्याण डोंबिवलीमध्ये अकाउंट ओपन केलंय मनसेचं। अन्य ठिकाणचे अपडेट देखील येत आहेत। मीरा भाईंदरमध्ये भाजपचे 8 उमेदवार विजयी झाले। चलो आ जाओ तेजस्वी घोसाळकर यांनी विजय मिळवलेला आहे। भिवंडीमध्ये प्रभाग क्रमांक 13 मध्ये शिंदेच्या शिवसेनेचे 4ही उमेदवार विजयी झाले। हे त्यांचं पॅनल असणार आहे, कारण यावेळेला प्रभाग पद्धती मुंबई वगळता इतर सर्व महानगरपालिकांमध्ये होती। तेजस्वी घोसाळकरांची प्रतिक्रिया आपण मगाशी बघितली। तेजस्वी घोसाळकर, अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर एक सहानुभूतीची मोठी लाट त्यांच्या पाठीशी आपण पाहिली। त्यांचं स्वतःचं सुद्धा काम अर्थात त्यांच्या वॉर्डामध्ये होतं। त्या शिवसेनेच्या खरं तर पहिल्या उमेदवार नगरसेविका, पण त्यानंतर त्या भाजपमध्ये आल्या आणि भाजपमधनं प्रभाग क्रमांक 2 मधनं त्यांना तिकीट मिळालं आणि 2 मधनं त्या विजयी झालेल्या आहेत। मुंबईचा खरा निकाल, खरा कल फक्त एबीपी माझावरती आपण पाहतोय। आणि पुन्हा एकदा बहुतेक तेजस्वी घोसाळकर यांची प्रतिक्रिया ती आपण जाणून घेऊया। तेजस्वी घोसाळकरांची प्रतिक्रिया। ही प्रतिक्रिया अर्थात आपण पुन्हा बघणार आहोत। अहिल्यानगरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 13 उमेदवार विजयी झालेत। ठाण्यामध्ये प्रभाग क्रमांक 19 मध्ये शिंदेचे शिवसेनेचे 4ही उमेदवार विजयी होतानाचं चित्र आपण पाहतोय। खऱ्या फाईट ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात। आपला काही मोठा विजय 10,000 खूप जास्त आनंद होत आहे आणि बालेकिल्ला होता आहे आणि तो असाच राहणार। आणि ह्याच्यापेक्षाही ह्याच्या पुढे कोण उभं राहील अपोजिशनला ते विचार करून उभं राहतील। ही मतं विरोधी उमेदवाराला घेता आली नाही। 10,000हून अधिक मतांनी तुमचा विजय झालाय। भाजपच्या पहिल्या विजयी उमेदवार आहात तुम्ही। बरोबर, कारण आम्ही कधी टीका केली नाही कुणावरती। आम्ही फक्त विकासाच्या कामावरती बोललो आणि त्यामुळे विकासाच्या कामावरतीच आम्हाला वोटिंग मिळालेली आहे। श्रेय कोणाचं आहे? तुम्ही भारतीय जनता पार्टीचे। सुरुवातीला जे तुमच्यावर टीका केलेली, फोटो वापरू नका असं देखील सांगितलेले आहे। त्याचं उत्तर हेच आहे ना, त्याचं उत्तर सर्टिफिकेट घेऊ दे। विजय आणि मानखुर्द मधनं भाजपचे नवनाथ बल हे सुद्धा विजयी झालेले आहेत। भाजपचे नवनाथ बल क्रमांक 182 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे मिलिंद वैद्य विजयी झालेले आहेत। नवनाथ आपला जुना सहकारी सुद्धा आहे, त्यामुळे अर्थातच नवनाथची बातमी आपण पुन्हा एकदा सांगूया। प्रभाग क्रमांक 135 मधनं नवनाथ बन यांनी विजय मिळवलेला आहे। नवनाथ सध्या भाजपचा प्रचार माध्यम सुद्धा आहे आणि नवनाथचा विजय, त्याच्या विजयाचे सेलिब्रेशनची दृश्य आपण पाहतोय। ठाण्यात काय होत आहे, भिवंडीमध्ये काय होत आहे, मुंबईचं चित्र हे बदलतं आहे। मुंबईमध्ये भाजप एकूण 35 जागांवरती आघाडीवर आहे। ठाण्याच्या प्रभाग क्रमांक 19 मधनं शिंदेच्या शिवसेनेचे 4 उमेदवार विजयी झाले आहेत। सोलापुरातनं भाजपचे 16 उमेदवार विजयी झालेत। आतापर्यंत सोलापुरात 22 जागांवरती भाजपनं आघाडी घेतलेली होती, त्यापैकी 16 उमेदवारांचा विजय आपल्याला पाहायला मिळतोय। ठाण्याच्या प्रभाग क्रमांक 19 मधनं शिवसेनेचे, शिंदेच्या शिवसेनेचे 4ही उमेदवार विजयी झालेत। पण राष्ट्रवादीचे कप्तान मलिक हे पराभूत झाले। त्यांना तिकीट देण्याबद्दल बराच वाद सुद्धा झालेला होता। आणि पुन्हा एकदा सांगूयात की मुंबईचा खरा निकाल हा आपण केवळ एबीपी माझावरती पाहतो आहे। भाजप 35, शिवसेना 12, ठाकरे 20, मनसे 6, काँग्रेस 5। मनसेनं आपलं खातं कल्याण डोंबिवलीमध्ये उघडलेलं आहे। त्यांचे उमेदवार म्हात्रे हे विजयी झालेत कल्याण डोंबिवलीमध्ये। सोलापूरमध्ये भाजपचे 16 उमेदवार विजयी झालेले आहेत। कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या भाजप 26 जागांवरती आघाडीवरती आहे आणि त्याचसोबत 16 जागांवरती शिवसेनेनं आघाडी घेतल्याचं चित्र सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे।
तर मुंबईची आकडेवारी ज्ञानदा बघूया आपण. 85 पैकी भाजप 33, शिवसेना 12, ठाकरे 22, मनसे 6. त्यामुळे 45 आणि 28 आता असा आकडा आहे. काँग्रेस 5, मित्रपक्षांसोबत इतर 7. सोलापूर भाजपचे 16 उमेदवार विजयी, सोलापूरचा आकडा आलेला आहे. त्यासोबतच ठाण्यामध्ये प्रभाग क्रमांक 19 शिंदेच्या शिवसेनेचे 4ही उमेदवार जिंकले. त्यासोबतच मुंबईमधला एक निकाल अपसेट विक्ट्री म्हणावी लागेल खरं तर, जसं आपण मगाशी बोललो. राष्ट्रवादीचे कप्तान मलिक पराभूत झालेत आणि काँग्रेसचे उमेदवार तिकडे जिंकताना बघायला मिळत आहेत. ठाण्यामधलं चित्र आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया. ठाण्यामध्ये 131 जागा आहेत, ज्या ठिकाणी भाजप 10, शिवसेना 14, अजित पवारांचा पक्ष राष्ट्रवादी 3, काँग्रेस 1, शरद पवारांचा पक्ष 5, ठाकरेंची शिवसेना 3, मनसे 1 असं ठाण्यामधलं चित्र. मात्र 10-14 त्यामुळे युती तिकडे आघाडी घेताना दिसते 24 ठिकाणी आणि त्यासोबतच मनसे आणि ठाकरेंची शिवसेना 4 ठिकाणी. मुंबईत भाजपचे आणखी 2 उमेदवार जिंकले. मुंबईची अपडेट. तर मालेगाव, इस्लाम पार्टी आणि शिवसेना जोरदार लढाई मालेगावातली. इस्लाम पार्टी 15, शिवसेना 15. पुन्हा एकदा क्लोज फाईटचं आणखी एक उदाहरण. मालेगावामध्ये इस्लाम पार्टी आणि शिवसेना यांच्यामध्ये क्लोज फाईट आहे. तिकडे नवी मुंबईमध्ये शिंदेची शिवसेना आणि त्यासोबतच भाजप यांच्यात क्लोज फाईट आहे. कोल्हापुरात भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये काटेकी टक्कर. जोगेश्वरीतली अपडेट. रवींद्र वायकर यांच्या कन्येची अपडेट आपल्या समोर येते. ज्ञानदा. दीप्ती वायकर या पिछाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतं. रवींद्र वायकर हे खासदार सुद्धा आहेत, त्यामुळे अर्थातच त्यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे. नवी मुंबईमध्ये भाजप 32 तर शिवसेना 28 जागांवरती आघाडीवरती आहे. नवी मुंबईची लढत नाईक विरुद्ध शिंदे अशीच लढत झालेली होती, जी सध्या नेक टू नेक फाईटवरती जाऊन पोहोचलेली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. पिंपरीमध्ये भाजप 43 तर राष्ट्रवादी 22 जागांवरती आघाडीवर असल्याचं चित्र आहे. पिंपरी असो, पुणे असो, तिथे भाजपची आणि राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला लागली. नवी मुंबईमध्ये भाजप 29, शिवसेना 27. नाईक विरुद्ध शिंदे सामन्यामध्ये सध्या नायकांची सरशी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आणि जसं आपल्या डिस्कशनच्या सुरुवातीला उल्लेख झालेला होता, गणेश नाईक त्यांच्यासोबत येताना नगरसेवकांची एक फौजच घेऊन आलेले होते. त्यामुळे यावेळेला भाजपचे सगळे उमेदवार नवे होते. पनवेलच्या कळंबोलीमधनं भाजपचे 4 उमेदवार